छान मस्त वाटतंय. विचार कसा एक्सपिरियन्स कसा होता आमच्या बरोबर शूट छान आहे, करण्याचा? मस्त फोटो वगैरे काढतात, व्हिडिओ छान काढतात. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी स्वतः मालक देवेंद्र काडगे तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अचानक भयानक आपल्याला सकाळी राहुलचा कॉल आला. बोलतो भावा येशील का आज शूटला नारळी पौर्णिमेच्या. सो आपण जाणार आहोत आज नारळी पौर्णिमेचा एक मॉडेल आहे, त्याचं शूट करायचं आपल्याला. आता मी निघालेलो आहोत खानदेश स्टेशनला. इथे आपली बाईक पार्किंग केलं आहे. आता सो चाललो आहे आपण. बघूया कसं काय एक्सपिरियन्स असणार आहे शूटचा. नारळी पौर्णिमेचं शूट म्हणलं तर बीचवरच असेल. सो वर्सोवाला जाणार आहे आपण. पहिलं इथून कुर्ल्यावरनं घाटकोपरवरनं मेट्रोनी वर्सोवा. सो मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा, कारण की आज काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटणार आहे ब्लॉगमध्ये. सो भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत जावा मित्रांनो, कारण की तुम्ही करत नाही, फक्त व्हिडिओ घेण्याची मजा घेता. सो भेटू व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भावाला इज्जत द्या, प्रेम द्या. भेटू व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली आपण आता घाटकोपर स्टेशनला उतरलं. इथून आपण जाणार आहोत मेट्रोने. मेट्रोचं तिकीट वगैरे काढलं आहे. मला वाटतं खूप दिवसानंतर मेट्रोने आलो असेल. प्रवासच बंद आहे. बाईक आणि ट्रेनचा प्रवास शक्यतो बंद झाला आहे. इथे मला वाटतं लावायचं असेल. बघू आता लावूया. राहुल आणि मला वाटतं बंटी पोचलेत. त्यांना पण मला वाटतं तो बोलला वर्सोवाला उतरून आय थिंक 10 ते 15 मिनटं चालत आहे बोलला आहे. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला. पण खूप प्रवास एकंदरीत. गर्दी तर एवढी होती, भयंकर गर्दी होती. जाऊ आता भेटू व्हिडिओमध्ये. शूट तर एकंदरीत चांगलं होईलच, बाकीचं काय तुम्हाला दाखवेलच. थोडं सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेऊया आपण आणि बाकीचा प्रवास व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. ही आपली ट्रेन असेल वर्सोवाची मेट्रो आय थिंक. सॉरी चुकून ट्रेन बोलला असेल तर इग्नोर करा. जाऊया आता. बघूया. भारी दिसते. खूप म्हणजे खूप दिवसातून आलो असेल मी. कितीतरी वर्षातून बोलला, दिवसातून पण नाही बोलताय. तर जाऊ मित्रांनो, खूप चांगलं शूट करूया. रिझल्ट पण तुम्हाला दाखवेल. मला वाटलं होतं मेट्रो म्हणजे ट्रेनमध्येच गर्दी असते, पण मेट्रोला तर याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे भरपूर. आता इथून मला वाटतं 25 मिनटं तरी लागतील वर्सोवा. आणि लास्ट स्टॉप आहे. बसायला वगैरे भेटलं आहे मस्तपैकी. AC तर एवढा चिल आहे ना. मला वाटतं 40 रुपये घेतलं त्यांनी आपल्याकडून. बेटर आहे. पण बघू आता किती वेळ लागतं. अजून 20 मिनटामध्ये पोचायला पाहिजे आय थिंक. तर त्याच्यापेक्षा पण जास्त लागू शकतात. बघूया, जाऊया. थोडंफार आता शॉर्ट्स तर मला वाटत नाही घ्यायला भेटतील, तरी पण ट्राय करूया. मित्रांनो, आता इथून आपल्याला जायचं वर्सोवा जेटीला ॲक्च्युली. आता बघूया कसं काय. मी तर विचार करतो रॅपिडो करून जाऊ, कारण की ॲक्च्युली बंटी आणि राहुल आपल्याला पुढे गेलेले आहेत. सो मी जातो आता. बघू, मला भेटलं तर पाहिजे. एकतर इथे काय मेट्रोने आल्यावरती ना काही समजत नाही कसं जायचं काय वगैरे. ट्रेनचं कसं बरं असतं, डायरेक्ट गेलो उतरलो, ऑटो पकडले आणि गेलो. सो जाऊ आता. बघूया असा होतो आहे प्रवास. रॅपिडो ॲक्च्युली बुक होतं का ते पण बघावं लागेल. बघूया अशा पद्धतीने होत आहे काय सगळं. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ॲक्च्युली किती वर्षानंतर आपण रिक्षाने फिरतो. जी बाईकची सवय झाली ना, मग रिक्षाने फिरायची सवयच गेली. आता रिक्षा पकडली आपण आणि तिथून पहिला म्हणजे वर्सोवा जेटीला जाणार आहोत. रिक्षा म्हणजे भारी आहे भाय. फुल व्ह्यू, रिक्षाचा व्ह्यू बघा. बघू आता किती टाईम लागतो आपल्याला. इथून मला वाटतं 10 मिनटं दाखवतं मॅपवरून वर्सोवा जेटीला पोचायला. पोचू आता वर्सोवा जेटीला आणि बुकचा कार्यक्रम करू, शूट करू. बुक पण लागली आहे. आता बुकेचं मला वाटतं एकदा शूट वगैरे झाल्यावरच करू. पहिलं राहुल आणि बंटीला खूप वर्षानंतर मी भेटणार आहे. आईने कॅमेरा वगैरे पण घेतला, त्याचा कॅमेरा पण मी दाखवेल कुठला घेतला आहे काय. सो भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. खूप साऱ्या गोष्टी आज बघायला भेटणार आहेत. बंटी भेटणार आहे, राहुल भेटणार आहे, परत शूट पण होणार आहे नारळी पौर्णिमेचं. ॲक्च्युली ती मॉडेल पण माझ्या पुढच्या मेट्रोमध्येच होती. सो बघूया आता कसं काय शूट होतं आहे आपलं. तोपर्यंत थांबा.
keeps on coming. Oh, keeps on coming back to me. My heart is hung up on what used to be. Time moves on and then one. तर मित्रांनो फायनली आपण जेटीवरनं आलेलो आहोत समुद्र किनाऱ्यावरती वर्सोवाला. बघा तुम्ही बघू शकता पूर्ण समुद्र किनाराच आहे हा, खूप मोठं आहे. सो आता जाऊया शूट करूया. मी लंबलो चालून ॲक्च्युली किती एवढं चालत लांब नाही आहे पण ठीक आहे जाऊ आता. चला शूट ऑलरेडी चालू केलेलं आहे त्यांनी, बघू आपल्याला काय फुटेज भेटतात की नाही. पण मजा येईल एकंदरीत सगळं हे करायला. जाऊया आता, तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. Keeps on coming. Oh, keeps on coming back to me. My heart is hung up on what used to be. Time moves on and then one day ancient history. Maybe just a little bit of time. आपण नारळी पौर्णिमेचं शूट करायला आलोय. तर आपली आज मॉडर्न आहे ती विशाख आहे. तर आज आपण तिच्यासोबत नारळी पौर्णिमेचं शूट करून आपल्या चॅनलवरती रिझल्ट दाखवणार आहोत. तर आपले ब्लॉगर तुम्हाला नक्कीच या रीलचा या व्हिडिओमध्ये रिझल्ट दाखवणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अजून एक तो आला हात तो हां चालेल. 1 2 3 स्टार्ट. अजून एक झाला लाईट नको ना. हॅलो शूट करतो 1 2 3 स्टार्ट. सरळ जावा बस वेट करा. परत पुढे जायचं आहे तसंच इथूनच जा पुढे. इथूनच जा थोडं स्लो चालवा. हां 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 वेणी चप्पल घालावी लागला. हाय चालू केला का बोलल्याने? हा मग काय त्याला दाखवू काय? हाय आपला देवा भाऊ. तुला कसं वाटतंय शूट करून? मस्त वाटतंय पण पाऊस घाण नाही केला पाहिजे मित्रांनो. बाकी सगळं शूट चांगलं झालं आहे. अजून थोडंफार शूट बाकी आहे, करूयात लवकर. भूक पण लागले, बाहेर काहीतरी खाऊया. बंटी आहे आपल्यासोबत आज व्हेजवाला. बघू कशा पद्धतीने काय शूट होतं, पटापट करूया आणि पटापट घरी जाऊया. इथे त्या साईडला फेस करू. हाय राहुल भाई तुला कसं वाटतंय हॅलो. आजचा शूटचा काय अनुभव? आज माझा हा दुसरा नारळी पौर्णिमेचा शूट आहे हा. आणि गेल्या वर्षी सुद्धा आपण केला होता हा असा प्रयोग. आणि अशाच प्रकारचे प्रयोग आपण करत असतो. गणपती असेल किंवा नारळी पौर्णिमा असेल, वटपौर्णिमा असेल किंवा अशा प्रकारचे जे आपल्या हिंदूंचे जे सण असतात त्यानुसार आपण आपल्या पेजवरती किंवा इंस्टावरती आपण रील्स किंवा अशा प्रकारचे शूट आपण करत असतो. वर्सोवा बीचला येऊन तुला काय वाटतं? वर्सोवा बीच मी पहिल्यांदा आलो ॲक्च्युली. कारण ह्याच्या आधी कधी येण्याची आपली कधी चान्स किंवा संधी भेटली नव्हती. तर आज आपण शूटच्या दरम्यान आपण आज इथे या ठिकाणी आलो आहे. तर बीच खूप छान आहे इथला. फक्त थोडीशी मला एक गोष्ट वाटली ती म्हणजे या ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणात बीचवरती कचरा आहे. तो जर क्लीन केला तर मला वाटते की याच्यापेक्षा मुंबईमध्ये कोणता चांगला बीच असू शकणार नाही. तुझा हात इकडे असं हां ॲट अ टाइम म्हणजे तुला इकडे हां हे बघायचं आहे ना इकडं. हे बघ नाही. हां हे बघ आता इकडे बघतेस तू. तसंच तिकडे शिफ्ट करायची तुझी मान. जेव्हा तुझा हात खाली येईल तेव्हा मान इकडे. इकडे येईल असं. ओके. दाखव कसं. इकडे पहिली बघते. इकडे बघ पूर्ण या साईडला बघ. हां जसा तुझा हात फिरेल ना तशी अशी मान फिरवायची. ओके. हात म्हणजे हे बघ हात आहे आता इकडे ना एवढंच. बघ इकडे. 1 2 3 स्टार्ट. फिरव मान.
मान नाही फिरवायचं. ऐक जसा तुझा हा बघ इथे फिरवायचं हा बघ ना. असं तुझं मान आता तुझी इकडे आहे ना हे बघा. अगं, एवढंच तर करायचं होतं. चालू केलं का पण? चालूच आहे. हे बघ. आज करणार आहे इथे फोटो घे ना हे ते झालं. मस्त येईल photo. हे बघ Bag. तुझं बांगड्यांचं आहे ना, त्या बांगड्यांवरनं असं हात फिरव. 1 2 3 स्टार्ट. परत एकदा. राहुल भाई आमचा लाईट दाखवतोय आज. खूप दिवसांनी लाईटीवर भेटलाय भाई. Man. कॅमेरा नाही तर सोडत नाही भाई. नाही मी सोडतो ना माझा युट्यूबर आहे दोघोले पण भाई ऐकत नाही कोणाचं काय. हे चल ते मेन आपलं ते करू. काय राहिलं आता? नाही हे खूप झालं ते फक्त आता आहे ना आरतीचं ताट घेऊन तिला वॉक करायचं आहे हां आणि त्यानंतर हे तुला काय वाटतंय? काय नाही वाटत. हा छान एवढी शूट करायला आली आहेस. छान वाटत. चालू तरी केलेस का? अरे चालू करून जमाना झाला. छान वाटतंय. छान मस्त वाटतंय. मजा विचार येते. कसा एक्सपिरियन्स कसा होता आमच्याबरोबर खूप शूट छान करण्याचा आहे. विचार? मस्त फोटो वगैरे काढतात, व्हिडिओ छान काढतात. Keeps on coming, oh, keeps on coming back to me. My heart is hung up on what used to be. Time moves on, and then one day it's ancient history. Give me just a little bit of time back, baby. Can't you see? Couldn't we just go rewind back, baby? You and me. मित्रांनो एकंदरीत फायनली शूट झालेलं आहे. थोडंफार शूट बाकी आहे, तिकडे आपण बघूया. मच्छीवाल्यांच्या इथे घ्यायचं आहे आपल्याला. बाकी मस्त झालं शूट. BTS वगैरे परफेक्ट आले सगळे. जास्त काय एवढं शूट नव्हतं पण ठीक आहे. चला बघू आता काय होतं आहे अजून आणि ब्लॉग एंड करूया नंतर. अजून आहे थोडंसं बाकी आहे. सो बघू आता कसं काय होतं आहे ते. मित्रांनो परतीच्या प्रवासाला आता निघालेलो आहे. रिक्षा पकडली. रिक्षामध्ये बसलेलो आहोत आता 20 मिनटात मेट्रोवरनं परत ट्रेन. तरी 2 तास घरी जायला लागणार आहे. सो जाऊया एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. थोडंसं खाणार पण आहोत, ते देखील बाकी आहे. ते देखील दाखवतो काय खाणार आहोत. भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो आपल्यासोबत राहुल आहे. राहुलचं देखील यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याला देखील सबस्क्राईब करा. आणि पाठीमागे आपला बंटी आहे. बंटीचा इंस्टाग्राम ID आहे, यूट्यूब चॅनल आहे बंटी. त्याला देखील फॉलो करायला विसरू नका. सो आता आम्ही इथे बघा दादाच्या इथे फ्रँकी खातो आहे. दादा मस्त फ्रँकी बनवतो आहे. राहुलने घेतले फ्रँकी, बंटीने घेतलं आहे सँडविच आणि मी देखील घेते फ्रँकी. सो आता सगळं खाऊया आणि जाऊया. बाजूला इथे समोरच मेट्रो स्टेशन आहे. इथून आपण मेट्रोने जाणार आहोत. आता बघू कसा प्रवास करतो. अंधेरीला उतरून जातो आहे का कुर्ल्याला उतरून जातो आहे काय, आता ते वरती गेल्यानंतर ठरवेल स्टेशनला. सो बघा आता थोडंसंच बाकी आहे. बाकी एकंदरीत आजचा व्हिडिओ खूप चांगला झाला. सगळं भारी होतं, मस्त दिवस गेला. 4 वाजता आपण निघालेलो आणि आता किती वाजले झाले 7 वाजता, म्हणजे 3 तास टोटल आपले गेलेले आहेत. एकंदरीत मस्त झालं सगळं. सो आता सगळं खाऊया आणि नंतर परतीच्या प्रवासाला निघूया. अशा रीतीने मित्रांनो आपण फायनली घरी पोचलेलो आहोत. गाडी पार्किंग केलेली आहे. आजचा दिवस एकंदरीत खूप चांगला होता. खूप भारी वाटलं शूट करून वगैरे, मस्त वाटलं. फक्त ट्रॅव्हलिंगचा जरा कंटाळा आहे. ट्रॅव्हलिंग करून आलो, 2 तास जवळजवळ लागले आपल्याला. एकंदरीत सगळे घरी पोचले. सो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बरेच वेळा व्हिडिओ बघता, लाईक पण करता पण सबस्क्राईब करत नाही, ते करत जावा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि आपला कॅमेरा कंटिन्यू चालू राहणार आहे. सो मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव यू.